अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक या गावातील शेतकऱ्याचं अज्ञातांनी मोठं नुकसान केलं। शेतकरी संदीप देशमुख यांनी महिनाभरापूर्वी रोपवाटिकेतून झेंडूची रोपे आणून आपल्या शेतामध्ये झेंडूची लागवड केली होती। सर्वे नंबर 127 मध्ये त्यांची जमीन आहे। मात्र रात्री अचानक कुणीतरी त्यांच्या शेतातील 1000 ते 1200 रोपटे उपटून टाकली आणि मोठी नुकसान केली। एकतर रोपं मिळत नाहीत, अशातच रोपं उपलब्ध करून 40 ते 45 हजार रुपये खर्च करून संदीप देशमुख यांनी झेंडूंची लागवड केली होती। ढगाळ वातावरण, औषधांची फवारणी, झेंडूची काळजी यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनतही घेतली होती। त्यातच हा असा प्रकार घडल्यानं देशमुख यांच्यावर मोठं संकट ओढावलंय। झेंडूचं उत्पादन घेण्यासाठी मला रोपही मिळत नव्हते ॲक्च्युली, तरी मी बाहेरच्या नर्सरीतून रोप आणून आणि त्याची किंमत पण फार आहे आज बाजारामध्ये। त्यात वाणही व्यवस्थित महत्त्वाचे जे पाहिजे आपल्याला ते मिळत नाही। एवढं केलं असताना आणि त्याला ड्रीपसारखा आता म्हणजे खूप खर्च केला, तरीही कोणीतरी मूर्ख प्रवृत्तीच्या माणसाने इथे येऊन माझे झाडांचं एवढं नुकसान केलं। अक्षरशः आज शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याला हे कारण म्हणजे फक्त असे वैयक्तिक तर असतात, म्हणजे वैयक्तिक म्हणण्यापेक्षा बाजारभाव ह्या गोष्टी असतात, तरी हे जे लोकांची दुष्ट प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांना निश्चितच हे होत असेल आणि त्यातून ह्या आत्महत्या वगैरे होत असतील असं माझा अंदाज आहे। कारण मी आज एवढा खिन्न झालो आहे, माझा 40 हजाराच्या आसपास या प्लॉटला खर्च झाला आहे। मग वरचा एक प्लॉट आहे माझा, पण तरीही याचं मला अतोनात एवढं दुःख झालं, एवढं पराकाष्ठा करून एवढा दिवस मी रोपासाठी बुकिंग करून थांबूनही आज माझ्या वर ही वेळ आली। आणि अशीच जर वेळ प्रत्येकावर जर आली तर का नाही आत्महत्या करणार? 100% आज मला वाटतं ह्या गोष्टी होत आहेत म्हणून हे चांगलं नाही, हे खूप वाईट माझ्या दृष्टीने झालेलं आहे। आज हे जे कृत्य झालं आहे त्याच्यात माझ्याकडे बोलायला अक्षरशः शब्द नाही आहेत, कारण ही वेळ म्हणतात ना वैऱ्यावर पण येऊ नये तशी माझ्यावर आहे आज वेळ। ज्या अविचारी माणसानं असं कृत्य केलं त्याला असं करून काय मिळालं? अति कष्टानं उभारलेली बाग जमीनदोस्त झाल्यानं या शेतकऱ्यासमोर मोठं संकट उभं राहिलंय। C24 साठी गणेश आवारी सह सचिन खरात, अकोले।